स्वामी समर्थ. आज मी बनवलेले आहेत चॉकलेट बिस्किट आणि ते खूप छान आणि कुरकुरीत झालेले, अगदी मार्केट सारखे झालेले आहेत आणि मस्तपैकी आणि टेस्ट एक नंबर, एकदम टेस्टी आणि हेल्दी, सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी. तर हे चॉकलेट केक मी जसे बनवले, चला मग बघूया त्याची डिटेल रेसिपी बघूया. त्याच्यासाठी मी इथं एक चाळणी घेतली, भांडं घेतलं, चाळणी घेतली. त्याच्यातनं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे जवळजवळ मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे 1.5 कप घेतलेलं गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर त्याच्यात मी त्याच कपच्या मापाने अर्धा कप साखर टाकेन. पिठी साखर घ्यायची. हे बघा, अर्धा कप घेईल मी साखर, पिठी साखर. व्यवस्थित माप तुम्ही व्यवस्थित घ्या. अगर तुमच्याजवळ असं माप नसेल तर तुम्ही 1 वाटी या वाटीचं घेऊ शकता. 1 वाटी करा, त्या मापाने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग मी इथं 3 मोठे चम्मच कोको पावडर घेईल. कारण की आपण चॉकलेट बनवायचे, चॉकलेट बिस्किट बनवायचे. अगर तुम्हाला चॉकलेट बिस्किट नको असेल तर तुम्ही कोको पावडर नाही टाकलं तरीही चालेल. ऐवजी कस्टर्ड पावडर टाकलं, या असं प्लेन केलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. पण मग चॉकलेट पावडर आणि कोको पावडर टाकलं तर टेस्टी येतं. इथं बेकिंग सोडा अर्धा चम्मच टाकला. आता हे सगळं चाळून घ्यायचं. अगर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. लागल्यास खायचा सोडा टाकू शकता, आपण खायचा सोडाही नाही टाकला तरीही चालेल. आणि त्यानंतर इथं मी बटर घेतले. ही पूर्ण 1 वडी आहे, त्याच्यातले अर्ध्याला बी मी कमी ही वडी घेते. ही रूम टेम्परेचरवर करून घ्यायची. मी बराच वेळ बाहेर काढून ठेवली होती. त्यानंतर मग वडिना एसेन्स टाकते. वडिना एसेन्स आपल्या टेस्टसाठी. आणि त्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप या तेल टाकलं तरीही चालेल, पण बटरचा टेस्ट वेगळा येतो, म्हणून तुम्ही बटर वापरलं तर अधिक चांगलं. पण मग बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरलं तरीही चालेल. त्यानंतर मी साईडला 1 कप घेतलेला आहे, जो अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे. आधी मी अर्धाच घेते, नंतर मग वाटलं तर अजून मी दूध घेईल. लागता टाकायचं आहे, जास्त हे नाही. आता इथं मी आधी जे आपण सगळे साहित्य जे टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि खास कर बटर जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग इथं मी दूध घेतलेलं जे थोडं टाकायचं आहे, एकदम सगळं टाकायचं नाही आहे, थोडं टाकायचं आहे. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला चांगलं मिक्स करता येईल तेवढं. आणि वाटलं तर हे मस्तपैकी हे करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं मी थोडंच टाकते, तुम्ही पण थोडंच टाकायचं. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हाताने मस्त परत नाही की आपण मिक्स करून घ्यायचं. हे बघा, इथं चांगलं ते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर वगैरे, खास कर जे हे आपण टाकलेलं आहे बटर, जे थोडंसं रूम टेम्परेचर कमी होतं, पण पूर्ण रूम टेम्परेचर करून घेतलं ना तर ते लवकर मिक्स होतं. आता हे बघा, हे मी परत अजून थोडंसं मला दूध लागेल म्हणून मी अजून अर्धा कप दूध घेतलं. जवळजवळ म्हणजे पहिला अर्धा आणि हे अर्धा, म्हणजे 1 कप मला दूध कंटिन्यू लागलं याला. हे बघा, हे मी मस्तपैकी, आता हे बघा मस्तपैकी आपला गोळा झालेला आहे. पण मी ते थोडंसं तेल वापरून दूध वापरून घेईल आणि पूर्ण दूध वापरून घेईल. थोडं टाकून थोडंसं मला अजून निंबर वाटते, थोडंसं मऊ करायचं आहे मस्तपैकी. दूधच्या ऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. हे मी आता थोड्या वेळात वापरेल. आणि नंतर मग हे बघा, हे आपला गोळा मस्तपैकी झालेला आहे.
मस्तपैकी बघा किती मस्तपैकी झाला गोळा. आता असंच तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता मी हे थोडंसं साईडला ठेवून देते. आणि जे आपलं ओव्हन आहे म्हणजे मी तवा गरम करायला ठेवून दिला. आधी तवा गरम आणि जे मी अर्धा थोडंसं दूध उडून ठेवलेलं तेही मी वापरून घेतलं आणि मिक्स करून घेतलं होतं. ते मी तुम्हाला दाखवलं नाही. आता हे बघा हे मी आता हा थोडासा गोळा घेतला आणि तो हे लाटून घेईल. आता इथं बेकिंग कागद असतो जो बेकिंगसाठी वापरतो आपण केकला वगैरे, तो घेतलेला आहे. आता इथं मी एकवर एक ठेवून आधी लाटून बघते. मस्तपैकी लाटले जाते. पण मी एवढं खास लाटलं जात नव्हतं म्हणून मी काढून टाकलं आणि डायरेक्ट याच्यावर लाटलं. हे काय आहे की खाली चिटकत नाही वगैरे काहीच नाही, म्हणून मग आपण हे बेकिंग जो कागद असतो त्याच्यावर ठेवलेलं आहे. आणि नंतर मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. इथं मस्तपैकी करून घ्यायचं आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे. जास्त कमी जास्त होऊ नाही द्यायचं, कुठं जाड कुठं बारीक, एकसारखं लाटायचं मस्तपैकी. आणि साईडला तडे जातात ते आपण नंतर काढून घ्यायचं. मस्तपैकी आणि लाटायला खूप जड जातं असं काही नाही, एकदम सोपं पद्धतीने लाटलं जातं. आता मी हे जे साईडचे आहेत ना ते काढून घेईल आणि साईडने हे बघा जेवढं आपलं हे झालेलं आहे तेवढं मी सगळं काढून घेईल. आणि नंतर मग जेवढा भाग एकसारखा आहे त्याचे मी बिस्किट तयार करून घेईल. साईडला काढलं की आपण अजून त्याच्याने हे करून घेतले. हे मस्त चालली की नाही. आणि आता याचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किट बनवू शकता, काही हरकत नाही. मी आता इथे चौकोनीमध्ये बनवते, जास्त हे नाही करते. आणि वाटलं तर त्याच्यावर तुम्ही थोडेफार डिझाईन वगैरे बी बनवू शकता. हे बघा मस्तपैकी झाले की नाही, थोडेसे लहान मोठे झालेले. मी इथं टूथपेस्टने थोडंसं इथं होल पाडते. तुम्हाला पाहिजे तर प्लेन बी ठेवू शकते, तसं काही नाही. आणि तसं बेक झालं ते होल दिसत पण नाही. खूप बारीक बारीक झाले होते होल, थोडेसे मोठे करायचे म्हणजे ते दिसतात. आता इथं मी पाहिजे तर तुम्हाला बेक डिझाईन तुम्ही त्याच्यावर बनवू शकता, नाही तर मग असं प्लेनही ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता इथं मी हे तयार झालेले आहेत माझे आणि यांना मी आता बेकिंग ट्रेमध्ये काढून घेईल. आता ह्या बेकिंग ट्रेमध्ये मी काढून घेईल. बेकिंग ट्रेला मी ऑलरेडी बेक कागद ठेवलेला आहे आणि तो करून घेतलेला आहे. तर तो मी हे बघा मस्तपैकी झाले की नाही, अगदी मस्तपैकी झालेले आहेत हे. आता मी आता हे साईडला ठेवते आणि त्यानंतर मग अजून एक लाटून घेतला आणि तेही मी आता हे करून घेईल. आता इथं मी ना थोडेसे वेगळा आकार घेईल. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता, लहान मोठे ज्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. इथं आवडी अनुसार इथं मी ना छोटीशी वाटी घेतली, त्याचे बनवते. खूप छान येतात, छोटे छोटे येते, एकदम सुंदर झाले होते, खूप छान बी झाले. आता इथं हे पण माझे तयार आहेत. खूप छान झाले, खूप छोटे छोटे आणि खूप सुंदर झाले. तुम्ही पाहिजे तर मोठेही बनवू शकता, लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. इथं दुसरं मी बेकिंग ट्रे घेतलं, त्याच्यात मी ठेवले आणि नंतर बघा मस्त झाले की नाही आपले बिस्किट घरगुती, ते बी गव्हाच्या पिठाचे हेल्दी. त्यात एवढे झाले माझे. आता जे उरलेलं पीठ आहे त्याच्यामुळे आपण
थोडंसं अजून नवीन वेगळ्या आकाराची करूया. इथं मी आता सगळं घेऊन घेते. सगळं घेतलं आणि चांगलं चोळून घेतलं आणि साध्या असं गोल बनवले. त्याच्यावर काटा चमच त्याची केलं, डिझाईन केली. असं प्रेस करायचं थोडंसं आणि हे थोडंसं आकारात बिघडतो. काटाच्या मध्ये थोडीशी डिझाईन बनवायची. झालं. आता या पद्धतीने सगळे आपण बनवून घेऊ आणि त्यानंतर मग करून घ्यायचं. आणि ते बटर आपण टाकलेलं असतं. आणि तुम्हाला पाहिजे तर जास्त पण तुम्ही बटर टाकू शकता, तसं काही नाही. इथं मस्त की आता मस्तपैकी झाले की नाही, छान झाले होते आणि टेस्टी पण तेवढे खूप छान आले. इथं आपले हे करून घेतलेले आणि हे 10 मिनिटात बेकून तयार होऊन जातात. हे बघा इथं आता इथं डिझाईन बनवून घ्यायचे. डिझाईन तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता, वेगळ्या वेगळ्या प्रकारची. तसं काहीच नाही आहे, तर काही आपण ज्या आकाराचे पाहिजे त्या आकारात बनवू शकतो. तर माझे आता सगळे टोटल झालेलं. आता मी हे बेक करायला ठेवते. मी ऑलरेडी तवा गरम व्हायला ठेवून दिलं होतं आणि थोडंसं अंतरात ठेवायचं लागला, ज्याच्याकडून हे होऊन जाईल. बेक करायला ठेवून देते. आधी ना त्याच्यावर मी तवा ठेवला, वाळू ठेवली, त्याच्यावर एक छोटं स्टँड ठेवलं आणि त्यानंतर मी ते ठेवला आणि इथं झाकून दिले. आता हे बेकू देईल आणि हे मस्त आता असंच बेकू द्यायचं. 10-15 मिनटं ठेवायचे. 10-15 मिनटात रेडी. इथं माझे 10-15 मिनटातले तयार झाले आणि इथं आपली कुकीज तयार आहे. बिस्किट एकदम तयार आहे. बघा गरम आहे, तर मी तुम्हाला उचलून दाखवते. गरम आहे थोडंसं. आता मी हे साईडला काढून घेते आणि दुसरा ते ठेवते. आता आपला दुसरा ठेवते आणि त्याच्यानंतर थोडंसं लांब लांब ठेवायचं. हे बी 10 मिनटं ठेवेल आणि त्यात इथं माझे परत 10 मिनटं कंप्लीट झाले. हे पण आपले बिस्किट तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप गरम होतं, पण मग मी तुम्हाला दाखवते. हे पण तयार आहे आता आणि हे पण आता मी साईडला ठेवते आणि दुसरा ठेवते. आता जो माझा तिसरा आहे, म्हणजे आज मी तुम्हाला 3 डिझाईनचे बिस्किट दाखवलेले. तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. आणि हे पण आता मी माझे ठेवून देते. हे पण आता 10 मिनटं ठेवायचे आणि 10 मिनटामध्ये आपले बिस्किट परत रेडी. हे 10 मिनटं माझे झाले, ते झालेले खूप छान झाले. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले. मी तुम्हाला हे दाखवते. एकदम क्ले आला बघा, खाली चिटकले पण नाही, काहीच नाही. मस्तपैकी झालेले. गरम आहेत पण मग तरी मला तुम्हाला दाखवायचे. आता इथं तयार आहेत आणि हे आपले 3 डिझाईनचे बिस्किट तयार आहे. 1, 2 आणि हे 3. 3 प्रकारचे आपले तयार आहेत. मस्तपैकी झालेले आहेत आणि हे माझे बिस्किट रेडी आहेत. आता मी थोडेसे थंडे होतील आणि मग तुम्हाला परत मी दाखवते. थोडे अजून गरम आहे. इथं माझे पूर्ण थंडे होऊन गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता डिझाईन केलेली मला बरोबर दिसते. आता मी तोडून दाखवते. एकदम बघा किती छान आले बिस्किट आणि खूप टेस्टी पण आलेले आहेत. खूप सुंदर झालेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता, खायलाही खूप छान लागत आहे. तर माझी चॉकलेट बिस्किटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही माझी रेसिपी ट्राय करत असेल तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.